नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कित्येक पारंपरिक पदार्थ असतात किंवा आपण जे नेहमी पदार्थ बनवत असतो, तर आपण काय करतो की जसे बनवलेले आहेत पूर्वापार चालत आले तसेच बनवण्याचा प्रयत्न किंवा तसेच बनवत असतो. पण त्यामध्ये जर थोडा विचार वेगळा केला तर त्या पदार्थाची चव बदलते, प्रेझेंटेशन बदलतं, त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होता. आपण बनवूयात वाटलेल्या डाळीची कोथिंबीर वडी. आणि साधारण 4 तास भिजवलेली ही 1 वाटी चण्याची डाळ, त्यामध्ये या 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण 1-2-3 पाकळ्या आणि आलं. याला आपण छान वाटून घेऊ. अशी छान सध्या पाणी न टाकता ही डाळ वाटून घेऊ आपण. आणि याच्यामध्ये मी पाहिलं की तुम्ही तेल घेतलेलं नाही आहे, मी पाणी घालतोय. आणि या पाण्यात मीठ, 1 चमचाभर साखर आणि अर्धी वाटी जवळपास दही घालतोय आपण. आता दही किती आंबट आहे आणि किती गोड हे तुम्ही लक्षात घ्यायचं. जरी जर जास्त गोड असेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल, आमचूर वापरलं तरी चालेल, सायट्रिक ॲसिड वापरलं तरी चालेल. पण कसं असतं की दह्यामध्ये जो एक वेगळा त्याच्यात मजा असते ती आमचूरमध्ये येणार नाही. तुम्ही दोन्ही करून बघा. यामध्ये हळद आणि हे सगळं एकत्र करून यामध्ये आपण टाकूयात ही आपली वाटलेली डाळ. यामध्ये साधारण 1 वाटी जर डाळ आहे तर आपण अर्धी वाटीच्या थोडं कमी असा रवा घेतला आहे आणि हे मिश्रण एकत्र करायचं. आणि यात 2 वाट्या आपल्याला कोथिंबीर घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे छान एकत्र शिजवायचं आणि नंतर याला एक 2 ते 3 मिनटं छान वाफ आणायची. याला छान वाफ सुटली. आता याला आपण छान एका ट्रेमध्ये थापून घेऊ. ट्रेला छान तेल लावून घ्यायचं. थोडंसं वरतून फिनिश करायचं आणि एक 15 ते 20 मिनिटाला आपण छान थंड करू. एक 15 ते 20 मिनटं असं थंड केल्यानंतर हे सगळं सुट्ट बाजूने याच्या वड्या पण छान पडतील. आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे की फ्राय पावडर घातल्याने तेल होतं हलकं. आणि तेल हलकं झाल्यानंतर त्यामध्ये तळला जाणारा प्रत्येक पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येतो. आणि फ्राय पावडर टाकल्यानंतर ही सगळी अशी मिक्स करायची. म्हणजे तेलात एकत्र झाल्यानंतर एक अर्ध्या मिनिटांनी आपण त्यात पदार्थ तळायचा. फ्राय पावडरबद्दल जर अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे आणि हा व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथून तुम्ही फ्राय पावडर मागवू शकता. आता तळताना तेल किती गरम असावं किंवा किती थंड असावं? खूप थंड नको आणि खूप जास्त गरमही नको. गरम करायचं आणि फ्लेम जी आहे ती मीडियमवर आणायची आणि मग तळायचं. पहिले एक आपण वडी तळून पाहू.
याच्यात फक्त एक तुम्ही नेहमी काळजी घ्या की एकदम अशा खूप लॉटचा लॉट असा तळायला टाकायचा नाही. त्यांनी तेल होईल थंड आणि मग तेल थंड झालं तुम्हाला माहिती आहे की वडी छान तळल्या जाणार नाही, कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही. त्यामुळे 3-4 अशा तळायच्या. पटलं? पटलं तर घ्या. बहुत बढ़िया. नो वर्ड्स. काही बोलणार नाही. अनुभव घेणार. तुम्ही पण घ्या असं म्हणणार. पाहता मास्टर रेसिपीज असं सुद्धा म्हणतात. लाईक करा असंही म्हणणार. शेअर करा हेही म्हणणार. आणि सबस्क्राईब करा हे दोनदा म्हणणार. कारण 10 लाख व्हायला थोडेसे बाकी आहे. खरं ना?